नमस्कार मंडळी, चला की तुमचा ढोकळा जाळीदार होत नसला तर अशा प्रकारे करून बघा. एकदम परफेक्ट असा तुमचा ढोकळा तयार होईल. नक्की एकदा करून बघा. 2 वाटी राशनचे तांदूळ, 1 वाटी चना डाळ, 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. मग त्याचं पाणी टाकून घ्यायचं, मेथी टाकायची, 5 ते 6 तास भिजू द्यायचं. 5-6 तासाने छान तांदूळ भिजतात. मिक्सरमधून बारीक काढायचे, एका पातेल्यात टाकून हाताने बॅटर मिक्स करायचं आणि रात्रभर झाकून ठेवायचं. सकाळच्याला आपलं बॅटर छान फर्मेंट होते. त्याला मिक्स करून घ्यायचं. त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकायचं, हळदी पावडर टाकायचं, एका साईडने छान मिक्स करून घ्यायचं. हळद चांगली मिक्स होतं. मग प्लेटला तेल लावून घ्यायचं. बॅटरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं, इनो टाकायची आणि त्याला छान फेटून घ्यायचं. बॅटर वरती असं छान मिक्स केलं की कढईमध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं. पाणी गरम झालं की प्लेटमध्ये बॅटर टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं. 15 मिनिटांसाठी छान ढोकळा वाफाळून घ्यायचा. 15 मिनिटानंतर आपला ढोकळा तयार होतो. चेक करून घ्यायचा. छान आपला परफेक्ट असा ढोकळा तयार होतो. थंड झाला की त्याचे काठ मोकळे करायचे आणि हवे त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा. असा जाळीदार ढोकळा तयार होतो. नक्की एकदा असा करून बघा आणि आपल्याला आवडला असला चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मग तडका देण्यासाठी तेल टाकायचं, मोहरी टाकायची, हिरवी मिरची टाकायची, तडका त्याच्यावर टाकून घ्यायचा, वरून कोथिंबीर टाकायची. झाला की आपला ढोकळा. कसा वाटला तुम्हाला ढोकळा? आवडला असला तर कमेंटमध्ये सांगा. चला भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.